नमस्कार. जनतेचा आसूड या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे तालुका अध्यक्ष आदरणीय मिलिंद नाना सरतापे यांची मुलाखत घेण्यासाठी आलेलो आहोत. खास गप्पा मारण्यासाठी आपण त्यांच्यासोबत आलेलो आहोत. तर सर्वप्रथम नाना, आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे. धन्यवाद. जय भीम. मला आपलं लहानपण ह्या त्या जन्मापासूनचं मला सांगा. आता लहानपण जन्मापासून आता साधारण माझा जन्म पुणे शहरामध्ये झालेला. त्याच्यानंतर आमचे वडील माळुंग या ठिकाणी, आमचं गाव माळकांबे असल्यामुळं माळुंग या गावामध्ये आमची शेती असल्यामुळे आम्ही त्या ठिकाणी राहिलो. त्याच्यानंतर वडिलांचं म्हणजे दुर्दैवी अकाली जाणं त्यांचं, ते गेल्यानंतर आई आमची मला वेळापूर या ठिकाणी घेऊन आली आणि मग वेळापूर या गावामध्ये स्थायिक झालो. माझं लहानपण शिक्षण त्याच गावी झालं आणि त्याच्यानंतर आपलं 10वी पर्यंतचं शिक्षण कुठं झालं? माझं वेळापूरमध्ये शिक्षण झालं. आणि त्याच्यानंतरचं शिक्षण मी ग्रॅज्युएशन पूर्ण केलं, BA कम्प्लीट केलं, पण ते मी YCM केलं, यशवंतराव मुक्त विद्यापीठापासून केलं. नंतर चळवळीची ओढी लागली. चळवळीच्या आवडीमधून भविष्यात असं वाटलं की आपण थोडं आपलं शिक्षण कमी आहे. मग एखाद्याने विचारलं की बाबा तुमचं शिक्षण किती झालं, मग थोडं माझ्या मनाला वाटायचं की चला याला आपलं थोडं आपण डिग्री करून. माझ्या जीवनामध्ये एका मित्रानं मला असं सांगितलं की मला YCM करता येतं, मग तिकडून तुम्ही करा. म्हणून मग ते यशवंतराव मुक्त विद्यापीठाला ऍडमिशन घेतलं आणि तिकडून मी BA कम्प्लीट केलं. वयाच्या कितव्या वर्षी आपण चळवळीशी निगडीत झाला किंवा चळवळीत काम करायला लागला? वयाच्या मी मला साधारण 18 वर्ष व्हायच्या अगोदर बी मी तसं तर आता सांगायचं झालं तर मी वडील वारल्यानंतर, छत्र हरपल्यानंतर काय अवस्था असते ते आता मी सांगणे ती मला त्या गोष्टीवर मी जात नाही, कारण ती मी सांगू शकत नाही. कारण माझा हालच त्या ठिकाणी खूप आयुष्याचा संघर्ष झालेला आहे. आईचा संघर्ष तेवढा झालेला आहे आणि माझाही तेवढा संघर्ष झालाय. त्या दरम्यानच्या काळामध्ये हॉटेल गवंड्याच्या हाताखाली काम करणं, त्याच्यानंतर हॉटेल व्यवसायामध्ये काम करणं, नंतर मी हॉटेल टाकलं. मग हॉटेल काम करत असतानाच हॉटेल स्वतःचा व्यवसाय नंतर टाकला, पण त्या अगोदर हॉटेलमध्ये काम करताना आमचे मार्गदर्शक दिवंगत खरं तर की माशनराव यांचे पॅन्थर चळवळीतले मोठे नेते होते आणि त्यांच्या माध्यमातून मला पहिल्यांदा वेळापूर शहराचं कार्यवाहक पद म्हणून, त्यावेळेस काय समजत नव्हतं, चळवळ काय, राजकारण काय कळत नव्हतं. परंतु त्यांनी त्यावेळेस मला सांगितलं की तुला कुठलं पद पाहिजे. मी म्हणायचो नाना, आम्ही त्यांच्या मागे नाना ते कुठं अकलूला कधी चालले, कुठं फिरायला चालले, घेऊन जायचे आम्हाला सोबत, चल बाबा इकडे जायचंय. मग त्यावेळेस असं भारी वाटायचं का नेत्याबरोबर फिरायला, नेता कार्यकर्ता माहितच नव्हतं, पण आपल्याला कुणीतरी घेऊन फिरतंय, कारण आयुष्यामध्ये हाताला धरून असं कुणी फिरवलंच नाही. त्याच्यामुळं खरं तर ते प्रसंग बाका आहे माझ्यासाठी. मग त्या दरम्यानच्या काळामध्ये त्यांनी मला त्या शहराचं कार्यवाहक केलं. परंतु शाखेचं ज्या दिवशी उद्घाटन वेळापूरमध्ये झालं, मला वाटतंय राजाभाऊ सुरवते साहेब त्यावेळेस शाखेचे उद्घाटनाला आले होते. माझी स्टेज नव्हता, कार्यक्रमाला खाली असं कांबळा हातरून तो कार्यक्रम झाला होता. मी बाजूनच फिरत होतो. मला चांगलं आठवतंय की त्यावेळेस काय असं एवढं समजत नव्हतं. त्याच्यानंतरच्या काळामध्ये 2004-05च्या दरम्यान आताचे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सन्माननीय बाळासाहेब दांजे की जे ग्रामपंचायत सदस्य होते, पंचायत समिती सदस्य राहिले, नंतर ते जिल्हा परिषदेला गेले. परंतु ग्रामपंचायत सदस्य नसतानाही त्यांच्यासाठी एक संधी अशी आली होती की रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया दिवंगत माशनराव दांजे ज्यावेळेस गेले, दुःखद त्यांचं निधन त्या ठिकाणी झालं अल्पशा आजारानं. त्याच्यानंतर मग वेळापूरमध्ये कार्यकर्ताच असा होता, परंतु पदाधिकारी म्हणून त्या गावाला कार्यकर्ता नव्हता. मग ती नसताना बऱ्याच तालुक्यातली मग त्यावेळेची जी काही ज्येष्ठ मंडळी होती, आता नावं कोणाची मी घेणार नाही, परंतु त्यावेळेस नावं अशी खूप आहेत, कारण नाव राहिले की आता कसं होतंय, माझंच नाव घेतलं नाही, ह्याला त्याचंच नाव घेतलं, ह्या गोष्टी घडतात, म्हणून मी ते नाव घेणं टाळतोय. मग त्यावेळेस मग बाळासाहेब दांजेंना की सांगितलं की आम्हाला तुमच्या रूपानं आम्हाला की माशनरावची उणीव या ठिकाणी भरून काढायची, मग तुम्ही पार्टीमध्ये काम करा. त्यांना त्यांच्यासाठी ती ऑफर आल्यानंतर मग त्यांनी काय केलं, मग आमचं बसणं उठणं असायचंच. कारण ज्या हॉटेलला मी कामाला आतार म्हणून वेळापूरचे आहेत त्यांच्या हॉटेलला कामाला असायचो, ते तिथं बसायला उठायला असायचं. त्यांचा व्यवसाय सेंट्रिक असल्यामुळे त्यांचं सामाजिक कार्य ते आम्ही त्यांचं पाहत राहायचो. पण त्यांच्या ज्या वेळेचं काय सामाजिक कामातल्या जयंतीचा कार्यक्रम असतील त्या कार्यक्रमाच्या दरम्यान आपलं जायचं, सहभाग व्हायचं, एवढंच असायचं. परंतु बाहेर कधी गावाच्या बाहेर पडलो नव्हतो. परंतु त्यांच्यासाठी जी ऑफर आली पदाधिकारी म्हणून तुम्ही पक्षात काम करा, रिपब्लिकन पक्षामध्ये, आठवले साहेबांच्या संघटनेमध्ये,
ते काम करण्याची त्यांच्यासाठी संधी आल्यानंतर त्यांच्या मनाला काय वाटलं असेल मला माहिती नाही. त्यांनी मला असंच म्हणले की तुला एका मोठ्या जबाबदारीवर जायचंय, तू जाशील का? मग मी म्हटलं नेमकं काय जबाबदारी म्हणजे काय, मला काही लक्षातच आलं नाही. कारण हॉटेल व्यवसायाला कामगार म्हणजे आता काय मोठा विषय नसतोय. मी म्हणलं नेमकं काय नाना मला सांगा. मग मला म्हणले नाना की तुला एक पद द्यायचंय, मग तू त्या पदासाठी माझ्यासाठी पद आहे, मग तू त्या पदासाठी तू ते पद पेलू शकतोय असं मला वाटतंय, मग तू करशील का? मी म्हणलं नाना शक्य होणार नाही, एवढं मोठं तालुक्याचं पद आणि तेवढी मोठं तुला काय मी सगळं करणार आहे, तू फक्त हो म्हण, मी तुझ्या पाठीशी मी आहे. जिथं जिथं महत्वाच्या गोष्टीच्या वेळेस तू फक्त बाकीचं तुझं काम मीच करेन. कारण परिस्थिती अशी होती की मला घर चालवणं माझं कसं झालं, वडील वारल्यानंतर घराचं क्षेत्र हरपलं, आईवरती जबाबदारी आली, मोठा भाऊ व्यसनात देईन त्यामुळे त्याची 3 मुलं सांभाळायचं, घराचा गाडा म्हणजे ते चालवणं अशक्य होतं, आईला ते जमत नव्हतं. परंतु तरी आई संघर्षातून वाट काढत होती, आम्हाला सांभाळत होती. पण माझा हातभार घराला लागायचा. त्या दरम्यानच्या काळामध्ये मी म्हणलं नाना घरचं बंद पडायचं, परत मी जर बाहेर जायला लागलो तर माझे पगार 30 रुपये मला, आणि मग माझं कसं चालणार. मग मला म्हणले तू काळजी करू नको, ज्या ज्या वेळेला काय महत्वाचं असेल त्यावेळेस तू फक्त चल, इतर वेळेस मी तुझं काम सांभाळीन. मग त्यावेळेस मग मनाला एक वाटलं चला ठीक आहे. आणि त्यावेळेसच मनामध्ये एक कोणगाठ आणली की आपण आयुष्यभर बाबासाहेबांच्या चळवळीचं काम करायचं, जे आपल्याला दिवंगत माशनराव त्यांनी आपल्याला हा रस्ता दाखवला त्यावेळेस, की त्या शाखेचा मला आज एक म्हणजे डोळ्यात आनंद असू येतात की त्या शाखेच्या पत्र्याचा बोर्ड होता आणि त्याच्यावरती मुस्लिम समाजाचे कार्य करतात मुलांनी म्हणून तो आहे अजूनही, त्यातले बरेचसे पदाधिकारी पण आहेत. परंतु त्या शेवटच्या बोर्डावर म्हणजे माझं नाव होतं कार्यवाहक म्हणून. त्याचा आजही आनंद मला तेवढाच आहे की मी तालुकाधीश आहे, तेवढा आनंद आजही आहे. कार्यवाहक होतो त्याच्यानंतर पार्ट असा झाला की तालुक्याचा उपाध्यक्ष म्हणून मला ती संधी मिळाली. मग ते बैठक माळुंग्या ठिकाणी, मग वेळापूर मधून माझ्या माहितीप्रमाणे त्यावेळेस 2-3 टमटम अशा त्या भरून त्या ठिकाणी आम्ही गेलो सगळे, आणि मग तिथं कार्यक्रम झाला. मग तिथून मग मला ते तालुक्याचं उपाध्यक्ष पद म्हणून दिलं. म्हणजे तसा त्यांच्या मनाचा नानाचा मोठेपणा की त्यांच्यासाठी आलेलं एवढं मोठं पद. कारण आता काय झालंय, आता कोणी बी कसं बी काय बी करते, पदाची काय आता म्हणजे हेच राहिलं नाही. पण त्या काळी पद म्हणजे सोपं नव्हती गोष्ट. त्या काळी त्यांना आलेली ऑफर त्यांनी मला दिली, आणि मग मी त्या दिवशी ठरवलं की ज्या माणसानं, ज्या बाळासाहेब त्यांनी आपल्यासाठी आलेली ऑफर मला दिली आणि त्यांनी त्या ठिकाणी माझ्या नावाला पुढे करून माझ्यावरती जी जबाबदारी टाकली, ती आजपर्यंत मी ती जबाबदारी इमानी एतबारीप्रमाणे प्रमाण मानून काम करून ते पेलतोय. ठीक आहे. आपण आरपीआयचा आक्रमक चेहरा म्हणून जेव्हापासून आज तालुका अध्यक्ष आपण झालेला आहात तेव्हापासून आम्ही बघतोय की आम्ही एक सर्वसामान्य कार्यकर्ते म्हणून आरपीआयचा आक्रमक चेहरा म्हणून आपली ओळख निर्माण झाली. तर हे करत असताना, आपण समाजामध्ये काम करत असताना आपल्या जे दररोजचं जीवन आहे त्या दररोजच्या जीवनावरती काय फरक पडतो का या गोष्टींचा? दररोजच्या जीवनावरती फरक काय पडतच नाही. कारण काय झालं, ज्या दिवशी बाबासाहेबांच्या चळवळीमध्ये काम करायचं ज्या दिवशी ठरवलंय त्या दिवशी दररोजच्या जीवनावरचा विषय डोक्यातच राहत नाही. कारण कसं असतं, आम्ही सकाळी एकदा बाहेर पडलो की घरी कधी जातो माहित नसते, घरच्यांना माहित आहे बाबा हा माणूस आता चळवळीचं काम करतोय, फुलेशाह आंबेडकरांची विचारधारा खांद्यावरती तो झेंडा घेतात, आणि रामदास आठवले साहेबांचं नेतृत्व असेल, राजाभाऊ सरवदेंचं नेतृत्व असेल, हे प्रमाण मानून काम करतो. त्यामुळे बाकीच्या गोष्टीवर काय परिणाम होतो याचा विचार केलाच नाही. ठीक आहे. आतापर्यंत जी आपण आंदोलनं केली त्याचा इफेक्ट आम्ही बघतो त्या प्रमाणात, खूप प्रमाणात इफेक्ट आहे. तरी पण एखाद्या गोष्टीवरती आंदोलन करावंच लागतं असं तुम्हाला वाटतं का? नाही, नक्कीच आहे ना. कसं झालंय की आता तसा विचार केला तर आपल्या तालुक्यालाच नव्हे तर महाराष्ट्रामध्ये कुठली गोष्ट ही काही केल्याशिवाय होत नाही. कारण कुछ खोने के लिए कुछ पाने के लिए कुछ खोना पडत आहे, त्यातला तो प्रकार आहे. मग समाजातील ज्या प्रश्नावरती काम करत असताना मग समाजाच्या जिव्हाळ्याचे काही प्रश्न असतील, एखाद्या योजना असतील किंवा काही गोष्टी असतील, त्या संदर्भामध्ये आंदोलन करावंच लागतं. आता पाठीमागं आपण माळशिरस तालुक्याला कित्येक दिवस बीडीओ नव्हते, ते रिपब्लिक पक्षाच्या माध्यमातून आंदोलन करून बीडीओ आणले ना आपण. म्हणजे जे लोकप्रतिनिधींनी करू शकत नाहीत ते कामं सुद्धा रिपब्लिक पक्षाच्या माध्यमातून आपण करतोय आणि करत राहणार. 100% ते आम्ही अनुभवतोय आणि तुमच्या माध्यमातून कामं पण अतिशय भरपूर प्रमाणात होतात. याच्यानंतर मला तुम्हाला एक विचारायचं आहे की रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सर्वेसर्वा आपले आठवले साहेब आणि आदरणीय राजाभाऊ सरवदे साहेब यांच्यासोबत एखादा आठवणीत राहणारा क्षण आपण सांगू शकाल का? आता तसं तर माझ्या जीवनामध्ये असे खूप बाकी प्रसंग आलेत, आणि त्या प्रसंगामध्ये माझ्या पार्टीचे सर्वेसर्वा, देशाचे केंद्रीय मंत्री रामदास आठवले साहेब असतील, पक्षातील सर्वच नेते मंडळी असतील, त्याचबरोबर राजाभाऊ सरवदे साहेब असतील,
हे अतिशय कायम अगदी मला त्यांचा मुलासारखं, जरी मी त्यांचा मुलगा नसलो तरी चळवळीमध्ये ते माझे वडील म्हणून त्यांनी माझ्या पाठीशी हात ठेवलेला आहे. त्यामुळे असे प्रसंग अनेक आहेत. त्याच्यामध्ये एक प्रसंग असा बाका सांगेन की कोविडच्या काळामध्ये जो प्रसंग आपल्या देशावरती जगावरती आला होता, त्या दरम्यान मी स्वतःच पॉझिटिव्ह होतो. पॉझिटिव्ह होण्या अगोदर एक 8 दिवसापूर्वीच मला सर्वोदय साहेबांचा फोन आला की पहिलेच पेशंट आपल्या तालुक्यात जिल्ह्यातला एक कार्यकर्ता अक्कलकोटचा अध्यक्ष आमचा मध्ये कमी होऊन आहे की ते पॉझिटिव्ह आले. त्यानंतर त्या दरम्यान माझं एक आंदोलन होतं, पाणी वेळापूरच्या महिंद्रा फाट्याला पाणी सोडा म्हणून एक आंदोलन आम्ही त्या ठिकाणी केलं होतं. त्या दरम्यानचे आम्ही सगळं नियम पाळून केलं. परंतु सर्वोदय साहेबांनी ते बघितल्यानंतर मला फोन आला 9:30-10च्या दरम्यान रात्री, आणि मला म्हणले ते आंदोलन मोर्चे बिरचे सगळं काय बंद करायचं, आता म्हणले घर सोडायचं नाही. कारण कार्यकर्ता किमान 20 वर्ष घासावं लागतं, त्यावेळेस कार्यकर्ता तयार होतो. आणि हे कोविड असं वाईट आहे की म्हणले काय सांगता येत नाही. आपला एक पदाधिकारी त्या ठिकाणी पॉझिटिव्ह आला. म्हणलं ठीक आहे साहेब, नाही काय करत तसं, म्हणलं पाळतोय सगळे नियम. परंतु दरम्यान एक 8-10 दिवस गेल्यानंतर मीच पॉझिटिव्ह आलो. पॉझिटिव्ह आल्याच्या नंतर आता तो प्रसंग म्हणजे माझा आता बी म्हणजे ते भावनाविश होतो मी, कारण तो प्रसंग वैऱ्यावर येऊन तो माझ्या आला होता. त्या दरम्यान सर्वोदय साहेबांचं एकच विषय होतं की रोज रात्री फोन येणार 6 वाजता, जेवण केलं का, गोळ्या खाल्ल्या का, त्या डॉक्टरांचा विचारायचे बाबा तुझं म्हणजे ते ऑक्सिजन किती आहे काय. मग हे त्या दरम्यान एक वाटायचं का चला पाठीमाग कोणीतरी आहे आपण. मग मनामध्ये अनेक प्रश्न असं घोंगावायचे की याला आपलं खूप हाल झाले तर, आणि मग आपलं जर समजा त्या दरम्यानच्या काळात जर काय बरं वाईट झालं तर आपल्या मुलांचं काय होणार. मग हा एक मोठा त्यामध्ये प्रश्न असायचा. त्या दरम्यानच्या काळात असं आता खरं तर सांगितलं मी तुम्हाला की बाळासाहेब गांधी असतील, दरम्यानच्या काळात आमच्या दोघांमध्ये काय दरी निर्माण झाली असेल, काय म्हणजे काय गैरसमज झाले असेल त्या दरम्यान, पण त्यांनी सुद्धा त्यावेळेस त्यांना समजल्यानंतर मला आज बी म्हणजे डोळ्यात अश्रू येतात की त्यावेळेस ते सुद्धा आले माझ्याकडे, ते मला धीर दिला, मला सांगितलं की तू काळजी करू. म्हणजे असं सगळ्या अशा गोष्टी असेल की अशा. त्या दरम्यान शरद साबळे म्हणून वेळापूरचे आहेत की त्यांनी मला गेली 5 दिवस ज्या दरम्यान मी ऍडमिट होतो त्यावेळेस सुद्धा म्हणजे मला ती स्वतःच्या गाडीत ड्रायव्हिंग करायची, मी पाठीमागं. कारण 5 दिवस तर मी सरकारी दवाखान्यामध्ये स्टेटमेंट घेतलं, आणि 5 दिवसानंतर त्या दरम्यानच्या काळात नानाला कळलं होतं, परंतु नाना कॉन्टॅक्ट करायला त्यांचं करत होते, परंतु माझा संपर्क झाला नाही. आणि मग ज्या दिवशी माझं HR साठी मला अकलूजला आणलं, आणि मग तिथूनच माझा स्कोर वगैरे वाढलेला म्हणतात, मी म्हणलं मला वेळापूरच ऍडमिट व्हायचं. नानांनी त्या ठिकाणी मला म्हणले नाही तुला त्याला इकडेच करायचं ऍडमिट. आमचे ओळा डॉक्टर असतील त्यांच्या माध्यमातून त्या दरम्यानच्या काळात मारुती खांडेकर सर चिटकत असतील, अगदी त्यांचं तर त्यामध्ये अगदी धाय मुकलून कुटुंब ते रडत होतं की चला आपल्या कुटुंबातला माणूस आज या ठिकाणी. मग हे असं खूप प्रसंग आहेत. त्या दरम्यानच्या डोक्याला केस इतके नातलग आहेत, परंतु नात्यातला माणूस त्या ठिकाणी मला मी गर्वानं सांगेन नाही आला, परंतु जे नात्याच्या पलीकडे मी माणसं जपलेत आयुष्यामध्ये माझ्या, ही लोक माझ्या उपयोगी आले. त्या लोकांमुळं आणि जनसेवा करत असताना लोकांच्या अनेक प्रश्नावरती आवाज उठून ते काम आपण तडीस लावलेत, त्याचा आशीर्वाद म्हणून फुले शाहू आंबेडकरांचं कुठंतरी आपण कवडीचं का असताना पण त्या मार्गाने प्रामाणिक काम करतोय, म्हणून आपण आज बोनस मध्ये मी जीवन जगतो, एवढं मी त्या ठिकाणी सांगेन. 100% ज्यावेळेस आपण चळवळीत काम करत असतो त्यावेळेस चळवळीतली जी माणसं आहेत ती मार्गदर्शक माणसं एक आपल्या गुरुस्थानी असतात, आणि जे तरुण मित्र आहेत आपल्या सोबतचे ते आपले सवंगडे असतात, आणि हे कुटुंब असतं. आणि त्या कुटुंबाच्या माध्यमातून बोलताना अध्यक्ष थोडे भावनाविवश झालेले आहेत, परंतु हे सगळ्यात मोठं कमवलेलं कुटुंब आहे, आणि हे कुटुंब आपल्या पूर्ण जीवनभर चालत राहणार आहे. आणि चळवळीचं काम करत असताना अजून एक तुम्हाला मला प्रश्न असा विचारायचा आहे, RPIची चळवळ म्हणजे पॅन्थर हे जे कार्यकर्ते आहेत, पॅन्थर्स मधले बरेच कार्यकर्ते हे RPI मध्ये आहेत आपल्या तालुक्याचा विचार केला तर ह्या कार्यकर्त्यांबरोबर काम करणं म्हणजे त्याचा एक अनुभव कसा सांगू शकाल तुम्ही? आता हा अनुभव करत असताना आता कसं झालंय की पक्ष राजकारण संघटना चळवळ म्हणलं की चढाओढ असते, पाय ओढाओढ असते, यामध्ये रस्ता काढणं खूप मोठं कठीण आहे. आणि तसा विचार केला तर माझ्या बाबतीमध्ये खूप प्रसंग असे वाईट बी प्रसंग आलेले आहेत. या चळवळीत काम करताना वाईट असे आले की बाबा चला आपण प्रामाणिक काम करतो, मी ती काही एखाद्याला पटत नसते, अशा माध्यमातून काहीतरी डावपेच आखणं, पण त्या डावपेचाला सुद्धा आपण कधी जुमावलो नाही. आणि असे आता असंख्य प्रसंग असे आहेत, परंतु तरी आपण मनामध्ये कुठल्याही नेत्याबद्दल, मग आंबेडकरी चळवळीमध्ये काम करणारे इतर पक्षाचे आंबेडकरी चळवळीचे नेते असतील, इतर पक्षाचे काही पदाधिकारी असतील, ते जरी असतील तरी आपण त्यांच्याबद्दल मनामध्ये हक्क साहजिक ठेवला नाही, उद्याही ठेवणार नाही.
पण चळवळीमध्ये जे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले या पक्षाला मानून आठवले साहेबांवर निष्ठा ठेवून आणि राजाभाऊ सरवदे साहेबांवरती निष्ठा ठेवून जे जे काम करणारे कार्यकर्ते आहेत ते आजही माझ्यासोबत अगदी माझ्या मोठ्या भावासारखे जे वडीलधारे असतील ते मोठ्या भावासारखे, वडीलधारेसारखे काय आहेत, काय माझे तरुण मित्र आहेत, माझ्या काही लहान भावासारखे, त्या सर्वांना सोबत घेऊन आणि या सर्वांच्या सोबती काम करताना चांगलंच वाटतं आणि आनंद होतो. आता हा मार्गदर्शकांच्या संदर्भातला प्रश्न झाला. पुढचा प्रश्न असा की जी चळवळीत येणारे पाहू तरुण मित्रमंडळी आहेत, त्यांना चळवळीत काम करायचं आहे, तर त्यांच्यासाठी आपण संदेश काय द्या? चळवळीमध्ये येणाऱ्या नवीन युवकांना मी या ठिकाणी एकच सांगेन की आपण पहिल्यांदा या बाबासाहेब आंबेडकरांचे जे उपकार आपल्यावर आनंद उपकार आहेत, त्यात बाबासाहेब नसते तर त्या जगाच्या पाठीवरती आपलं काय झालं असतं हे मी सांगायची किंवा कुठल्या एखाद्या विद्वानाची आवश्यकता नाही. कारण बाबासाहेबांमुळेच आपण या ठिकाणी घडलोय. आज तुम्ही या ठिकाणी माझी मुलाखत चॅनलच्या माध्यमातून घेताय, ही सुद्धा बाबासाहेबांची देण आहे. माझ्या खिशाला पेन असेल, माझ्या अंगावर त्याच कपडे आहेत, माझ्या खिशात मोबाईल आहे, माझा मुलगा चांगल्या पद्धतीने शिक्षण घेतोय, म्हणजे फक्त आणि फक्त बाबासाहेबांना. आपल्याला जन्म आई वडिलांनी दिलाय, परंतु आपलं आयुष्य सोन्यानं मडवायचं काम हे विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे. म्हणून आजच्या युवकांनी इतर पक्षामध्ये न जाता, इतर 13 रंगाचे झेंडे खांद्यावर घेऊन न मिरवता, बाबासाहेब आंबेडकरांचा जो पक्ष आहे, बाबासाहेबांच्या संकल्पनेचा जो रिपब्लिकन पक्ष आहे, मग या आंबेडकरी संघटनेमध्ये सुद्धा खूप संघटना आहेत, खूप गटतट आहेत, गटातटाचं राजकारण होत असतंय. आता कसं झालं, तुम्ही आणि मी भाऊ आहे, आपल्या दोघांचं सुद्धा काही ठिकाणी पटत नाही, परंतु चळवळ म्हणलं की या गोष्टी आल्या पाहिजेत आणि वाद हे झालं पाहिजे, वाद हे विचारायचे झाले पाहिजेत, मतभेद जरूर व्हायला पाहिजेत पण मनभेद व्हायला नाही पाहिजेत. अशा पद्धतीने जर चाललं तर भविष्य चांगलं आहे. आणि युवकांनी इतर पक्षात न जाता, आजचा कार्यकर्ता काय झालाय, कुठंतरी कोणीतरी काय आमिष दाखवली की त्या आमिषाला बळी पडतात आणि आजचा तरुण वर्ग हा आंबेडकरी चळवळीकडे येताना दिसत नाही, हा वेगळ्या दिशेनं जाताना दिसतोय. म्हणून त्याला मला निम्र सांगायचं आहे की आपण बाबासाहेबाला काहीतरी त्यांच्या चळवळीत देणं लागतोय. म्हणून बाबासाहेबांची चळवळ काय सांगते की तुला जे जमतंय ते तू देण्याचं काम कर, ती त्या युवकांना दिलं पाहिजे आणि त्याला चळवळीत आलं पाहिजे. कारण बऱ्याचदा सांगितलं जातं की राजकारणाकडे तुम्ही जाऊ नका, पण मी युवा पिढीला सांगेन की तुम्ही राजकारणाकडे आलं पाहिजे. पहिल्यांदा तुम्ही शिक्षण घेतलं पाहिजे. शिक्षण घेत असताना जे जे आपल्याला त्या गरजेचं आहे ते शिकलंच पाहिजे, परंतु ते करताना आपण राजकारणाकडे वळलं पाहिजे. कारण देशाचं भविष्य उद्या ही युवा पिढी आहे. कारण 2014ची निवडणूक आपण जर पाहिली असेल तर हे देशाच्या युवकांनीच हातात घेतली आणि मग हे सत्तांतर झालं. हा बी एक मोठा प्रश्न आपल्या समोर म्हणजे काढलेला उदाहरण आहे. बरं, यानंतर आपण थोडंसं पक्षाकडे वळूया की आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका समोर आहे, त्यांची निवडणुकांच्या संदर्भात आपली पक्षाची भूमिका काय राहील? येत्या निवडणुकीची मध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले माळशिरस तालुक्याच्या वतीनं तुम्हाला मी या ठिकाणी आवर्जून सांगेन आपल्या चॅनलच्या माध्यमातून की आजपर्यंत आमची युती भारतीय जनता पार्टी यांच्यासोबत आहे, परंतु या युतीच्या माध्यमातून केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले साहेबांना केंद्रातलं मंत्रिपद, आमचे पॅन्थर नेते, राष्ट्रीय कार्यकारिणीचे आमचे नेते मातेकर साहेबांना सामाजिक न्याय मंत्री 6 महिन्याचं पद, महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळाचे 14 महिन्याचं पद, याच्या व्यतिरिक्त कोणत्याही कार्यकर्त्याला युतीचा वाटा मिळालेला नाही. म्हणून आम्ही गेले लोकसभा असेल विधानसभेपासून आम्ही पार्टीकडे मागणं केलेलं महाराष्ट्राचे अध्यक्ष राजाभाऊ सरवदे साहेबांना बोललेलं की आपल्याला या युतीमधला हिस्सा आणि वाटा आपल्याला मिळत नाही, तर त्या संदर्भामध्ये आपण ठोस पावलं उचलावी. परंतु मी या ठिकाणी सांगेन की येत्या निवडणुकीमध्ये रिपब्लिकन पक्ष सत्तेत जाण्यासाठी आमचा प्रयत्न राहणार आहे. भारतीय जनता पार्टी सोबत युती असताना आम्हाला युतीमधला जो वाटा आहे तो वाटा 100% मिळालाच पाहिजे. एससीच्या जागा आहेत त्या जागा सोडून ओपनच्या सुद्धा काही जागा आम्हाला त्या ठिकाणी, आमच्याकडे सुद्धा ओपनची लोक असल्यानं त्या ठिकाणच्या सुद्धा जागा आम्ही त्या ठिकाणी मागणार आहे. आणि जर का या ठिकाणचा विषय नाही तसा झाला तर आम्ही त्या संदर्भामधला विषय तालुक्याची सर्व वरिष्ठ मंडळी असतील, तालुक्याची पदाधिकारी असतील बसून महाराष्ट्राचे अध्यक्ष राजाभाऊ सरवदे साहेबांच्या कानावरती घालून योग्य तो निर्णय घेईल. परंतु आपल्या चॅनलच्या माध्यमातून एकच सांगेन की रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा पदाधिकारी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये नक्की जाईल एवढा आशावाद देतो. ठीक आहे, जसं की आपण पाहिलं अगदी वयाच्या 18व्या वर्षापासून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ह्या चळवळीमध्ये काम करण्याचं जे हे लाभलेलं आहे अध्यक्षांना, आणि
एक विशेष महत्वाचं सांगायचं म्हणजे गेल्या 5 वर्षापासून आपण बघत आहोत की पक्ष सोडून एका मिनिटात माणूस निघून जातोय आणि या सगळ्या घटनेमध्ये 18 वर्ष सर्वसामान्य कार्यकर्ता ग्राउंडवरती काम करतो हे एक विशेष आदरणीय तालुका अध्यक्ष मिलिंदजी सरतापे यांच्या बोलण्यातून आपल्याला ऐकायला मिळालं. मिलिंदजी सरतापे, आपण आम्हाला दिलेल्या बाईटबद्दल आपले मनपूर्वक आभार आणि आपल्या भावी वाटचालीस आपल्याला मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद. जय